नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पुरुष श्री सद्गुरु स्वामी शिवोमूर्ति महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं तद्रुद्रपराशरं च व्यासं शुकं गौरवरं महान्तं गोविन्दैवेन्द्रमुखाशिष श्रीशङ्कराचार्यवधास्य पद्मपादं च हस्तामलमविशिष्य तंत्रं श्रुतिं श्रुतिं पुराणानामालयं सर्वालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवोमूर्ति महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवोमूर्ती जी महाराज यांच्या कृपेने हा शक्तिपात मार्गावरचा सत्संग आपला सुरू आहे। शक्तिपात मार्गाचा प्रसारा आधी कालापासून सूर्य असं उतरून आपल्या भारतामध्ये सर्वत्र पसरलेला आहे। काल आपल्याला सांगितलं की इतर साधना आणि शक्तिपात साधना किंवा त्याला देवी सिद्ध महायोग म्हणतात, या साधनांमध्ये हा फरक आहे की इतर साधन बहिर्मुखी आणि त्या साधनांनी अनुभवाला वेळ लागतो, परंतु आपली ही जी नवीन सिद्ध महायोगाची साधना आहे, शक्तिपाताची साधना ही तत्काळ अनुभवाला येते। हा विषय असा चाललेला आहे की साधक जेव्हा या जगातून परमार्थाकडे वळतो किंवा तिथून परमार्थाकडे वळतो, प्रवृत्तीतून परमार्थाकडे वळण्यासाठी त्याला सत्संगती लागते,
सत्संग लागतो. पण कुणीतरी त्याला सांगितलं पाहिजे ना, तो ज्या वेळेला त्या प्रवृत्तीच्या मार्गामध्ये कष्ट करत असतो, दुःख सहन करत असतो, त्यावेळेला तो थकलेला असतो. आणि म्हणून त्याच्या दुःखाची निवृत्ती होण्यासाठी त्याला हा मार्ग अतिशय सुलभ असा मानला. म्हणून साधकाला प्रथमतः त्याच्या दुःखापासून निवृत्त व्हायला, त्याला विश्रांतीची गरज असते. श्रम झालेल्या थकलेल्या साधकाला त्याचे श्रम दूर करण्यासाठी सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे. सद्गुरूंच्या कृपेनेच त्याचं जे जीवन असतं ना, ते बदलत जात. आता ही विश्रांती आपल्या साधनेने सद्गुरूकडे कशी मिळते, त्यासमोर शुभ असा सुंदर किमत्र बहुमुक्तेन, किमत्र किम अत्र बहुमुक्तेन, म्हणजे आता आधी काय सांगू, आता या ठिकाणी तुम्हाला मी आधी काय सांगू. किमत्र बहुमुक्तेन शास्त्रकोटी शतेनच, शास्त्रकोटी शतेनच. अहो कोटी कोटी शास्त्र वाचली, कोटी कोटी ग्रंथ वाचले, अनेक ग्रंथ वाचले, अनेक प्रवचन ऐकली, अनेक भाषण ऐकली, अनेक शास्त्रांचं अवलोकन केलं. ग्रंथकार म्हणतात दुर्लभा चित्त विश्रांती. शास्त्र वाचून, ग्रंथ वाचून, प्रवचन ऐकून अंतःकरणाला विश्रांती किंवा आलेला जो थकवा आहे तो नाहीसा होत नाही. कारण ही जी प्रवचन, ही जी ग्रंथ श्रवण आहे, ही ऐकत असताना जर चित्त शांत असेल तरच हे ऐकण्यामध्ये गुंडी लागते. हे तर आपण पाहतो. मन जर अस्वस्थ असेल, दुःखी असेल, कष्टी असेल, थकलेलं असेल, भांबावलेलं असेल, आणि त्याला जर आपण म्हटलं चल रे आश्रमामध्ये आमचा सत्संग चालतो आहे थोडस, त्याला जरी आपण ओढून आणलं आणि बसवलं, बेस ऐक जरा, शरीराला त्याला तुम्ही ओढून तळून बसवू शकता, तर त्याच्या मनाला कसं बसवणार तुम्ही? त्याचं मन बिघडलेलं आहे, त्याला तुम्ही काय करणार? म्हणून असल्या या उपायांनी त्याला विश्रांती मिळत नाही, त्याला समाधान लागत नाही, त्याचं लक्ष लागत नाही या गोष्टीकडे. म्हणून ग्रंथकार असं म्हणतात की आधी त्या साधकाला थोडी विश्रांती तर द्या, आणि ती विश्रांती त्याला सद्गुरू कृपेने प्राप्त. अशा प्रवचनांनी, अशा ग्रंथांच्या श्रवणाने त्याला काहीच विश्रांती मिळणार, ते मन त्याचं तयार नसेल ऐकायला. तेव्हा दुर्लभा चित्त विश्रांती विना गुरुत्वाम पराम. गुरुकृपेने त्याला चित्ताला विश्रांती प्राप्त होते. गुरुकृपेशिवाय विश्रांती नाही. हा जो नियम आहे आपल्या साधनेचा, तो गुरुकृपा त्याला आवश्यक असते. आणि ती त्याला गुरुकृपेच्या शिवाय जर तुम्ही दुसऱ्या मार्गाने अनेक प्रकारांनी त्याला विश्रांती देण्याचा प्रयत्न केला तर ती लाभेल कशी त्याला? फार तर तो विश्रांती मिळाला तर भ्रम करू शकतो तुमच्या बरोबर,
चला आता तुम्ही म्हणतात ठीक आहे, तुमच्या बरोबर आहे, तुम्ही जसं बोलता, जसं करता, तसं वागता, तसं तुम्ही वागण्याचा प्रयत्न करतो. पण हे त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं करणं हे खरं नाही. हे बरोबर तो तुम्हाला दाखवतो की मी आता तुमच्यासारखा शांत होतो. तेव्हा हे सगळं ढोंग असतं. खरी विश्रांती गुरुकृपेने प्राप्त होते असं या गुरुकृपाला. आणि आपल्या साधनेमध्ये गुरुकृपा झाल्याशिवाय शक्तिपाताची साधना सुरू होत नाही. काय करणार? तेव्हा आपल्या मार्गामध्ये, या मुनी सिद्ध महायुगामध्ये आत्म्याची स्वरूप स्थिती किंवा मोक्ष प्राप्ती हा मानवी जीवनाचा सगळ्यात शेवटचा असा साध्य प्रकार आहे. आपल्याला काय साधायचं आहे जीवनामध्ये? आपल्याला मोक्ष मुक्ती, जीवन मुक्ती, आत्मस्थिती प्राप्त करायची. जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त होत नाही, जोपर्यंत मनुष्य आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याला शुभ आणि अशुभ कर्माच्या अधीन राहावं लागतं. त्या देवामध्ये जी कर्म आहे, त्याची जी कामं आहे, त्याची त्या कर्मामध्ये त्याला अडकून राहावं लागतं. आणि तो जगातल्या त्या शुभ आणि अशुभ कर्मांमध्ये अडकलेला असल्यामुळे, कामांमध्ये तो गुंतलेला असल्यामुळे त्यालाच हा शक्तिपात मार्ग कोण सांगणार आणि गुरु कृपेचं महत्व त्याला कोण समजून देणार? म्हणून आज आपले सुद्धा पुष्कळ साधक असे आहेत की जे साधक घरी बसलेले होतात, काही नित्य उद्योगात असे देवकृत्यांना, परंतु त्यांना शक्तिपाताचं महत्वच नाही. आणि शक्तिपात मार्गाचं महत्व जर त्याला कळलं नाही, तेव्हा तो साधक जरी झाला असला, विषयावर घेतली असती, त्याला अनुभव मिळालेला असला, तरी त्या अनुभवांनी तो या मार्गाचं ज्ञान प्राप्त करण्याकडे वळला पाहिजे ना. म्हणून साधकांनी जरी गीता वाचता येत नसलं तरी ऐकून असावं, समजून घ्यावं. कारण अंतःकरणातला हा जो बळ आहे, भान आहे, संस्कार आणि जे विकार आपल्या चित्तामध्ये भरलेले आहेत, ते नष्ट करण्याचं साधन म्हणजे शक्तिपातच आहे. आणि इतर कुठल्याही साधनाने अंतःकरणाची स्वच्छता होत नाही. कारण बाकीची सगळी साधनं ही करायची बहिर्मुखी साधने आहेत. चित्ताची शुद्धी होण्यासाठी ती शक्ती आत जाऊन ते जे संस्कार विकार आहेत त्यांना बाहेर फेकले पाहिजे. आणि आपल्या साधनेमध्ये ह्या ज्या क्रिया होतात, त्या क्रियामध्ये त्याचे संस्कार बाहेर जातात, नष्ट होतात आणि अंतःकरणाची शुद्धी होत जाते. तेव्हा गुरुकृपेशिवाय शक्तिपात होत नाही आणि शक्तिपाताशिवाय अंतःकरण स्वच्छ होत नाही. आणि अंतःकरण स्वच्छ झाल्याशिवाय त्याला खरी जी सुखाची, शांतीची, समाधानाची स्थिती आहे ती प्राप्त होते. असा हा सगळा प्रकार आहे. मग आता तुम्ही असं म्हणाल की शक्तिपात ज्यांना झालेला आहे किंवा ज्यांनी ही साधना घेतलेली, दिशा घेतलेली आहे, त्यांची योग्यता होती का की साधना घेताना?
तो निर्मळ अंतःकरणाचा होतो का त्यावेळेला, किंवा त्यातल्या त्याचं मन त्याचं चित्त तरी अनुकूल होतं काय असायकडे, हा विचार आहे. हा विचार प्रत्येकाने प्रत्येकाचा अंतःकरणामधून विचार. आपली स्थिती काय होती, आपण ज्या वेळेला दीक्षा घेतली त्यावेळेला खरोखरच आपल्याला या दीक्षेबद्दल काही ज्ञान होतं का, या मार्गाबद्दल काही माहिती होती का, काही वाचन होतं का, काही गुरुचं वाचन होतं का, ऐकलेलं होतं का काही. अहो हा मार्ग हा विचित्र मार्ग आहे. तो साधक आहे, फक्त त्याला इच्छा व्हायला पाहिजे की मला जशी तुम्हाला काही दिशा झाली तशी मला पण पाहिजे, अशी त्याची इच्छा होणं ही अतिशय आवश्यक गोष्ट पहिली. आणि इच्छा होऊन त्याने जे नियम माहिती असतात, नियम म्हणजे काही फारसे नियम नाही हो या मार्गाला. हा मार्ग नियमांचा मार्गच नाही, कर्मकांड कर्मकांड नाही. बाकीच्या मार्गामध्ये इतकं कर्मकांड आहे, भरपूर कर्मकांड आहे. सोळं नेसावं लागतं, तिथं अशा पद्धतीने राहावं लागतं, तशा पद्धतीने पाहिजे तर मार्गामध्ये काहीच नाही. सोळं नाही काही काय, जसा असेल तसा बैस होता. आलाय ना तुला हो म्हटलंय ना बैस. आता तुझी योग्यता आहे नाही का ते पाहिलं जात नाही. जेव्हा तू विचारायला येतो ना त्याच वेळेला त्याच्या संबंधीचं मत तयार होऊन जात की खरोखर मला आहे का इच्छा, हा खरोखरच घेण्याला पात्र आहे का, पात्र नसून तुम्ही असं. पण त्यातल्या त्यात हा इच्छा दाखवतोय. म्हणून आपल्या साधनेमध्ये जेव्हा तो साधक दीक्षा घेतो त्यावेळेला त्याची फारशी योग्यता असत नाही. योग्यता असो नसो, योग्यता असो नसो, जेव्हा तो दीक्षेसाठी बसतो त्यावेळेला ती शक्ती त्याच्याकडे जाऊन त्याच्या अंतःकरणामधून थोडासा मनपात बाहेर फेकते आणि मध्ये शिरते, ही सुषुम्ना उघडते. अशा वेळी सद्गुरूंनाही त्रास. ज्या शिष्याचं चित्त इतकं घाण आहे की त्या घाणीमध्ये ती शक्ती जायलाच तयार होत नाही. शेवटी समाज आम्हाला सारखा सोडायचे. ज्या वेळेला आपण दीक्षा देतो त्यावेळेला एवढं कळलं पाहिजे की आपण ज्याला दीक्षा देऊन राहिलो आहोत त्याच्या शरीरामध्ये आपली जागृत शक्ती प्रवेश करते का नाही हे दीक्षा गुरुला कळलं नाही. आणि तिथे जात नसेल म्हणून घाण इतकं त्याचं चित्त घाण झालेलं आहे की त्या घाणीमध्ये ती शक्ती जाऊ द्या. ती आत्मशक्ती आहे ना, जगदंबा आहे ना. पाहिलं आपण जगदंबा, ती जगदंबा माता आद्यशक्ती देवता त्या शरीरामध्ये त्या घाणीमध्ये जाऊ इच्छित. आता आपण त्याला तो होकार दिलेला आहे, त्याला तर आपण बसवलेला आहे त्या सामनेला. मग आमचे महाराज म्हणायचे श्रोते ते महाराज म्हणायचे मग तुमची तयारी ठेवा. त्याच्या चित्तातला एखादा संस्कार तुमच्याकडे आला तर तो घ्या. मग जो कोणता संस्कार ती शक्ती आणेल घ्या. थोडस दुःख तुम्ही सही करा. आणि म्हणून अशा गुरूंना व्याधी लागतात. त्या साधकाचा मन, त्याचा संस्कार, त्याचा विकार थोडासा हलवल्याशिवाय, बाहेर काढल्याशिवाय आणि तो आपण घेतल्याशिवाय
ती सगळी जागा त्याला त्या शक्तीला मिळत नाही आणि ती जागृत शक्ती मग थोडीशी जरी जागा मिळाली तिला चटकन त्याच्यामध्ये निघली. आता इतका तो मलिन असलेला आणि त्या मलिनतेमध्ये ही शक्ती आता थोडीशी शिरलेली जास्त नाही म्हणून दीक्षेचे प्रकार झाले आपल्यामध्ये. दीक्षेचे प्रकार आता पुढे येतीलच आपल्याला, पण तू दीक्षेचा हा जो प्रकार आहे की मलिन चित्त घाण आहे, शक्तीला जायलाच रस्ता नाही तिचा आणि मग शक्ती त्या ठिकाणी हा गुरु त्या शक्तीला तिथे कसं करून प्रार्थना करून तिला म्हणतो की बाई तुझा आहे थोडीशी जागा करून दे तिथं आणि परत माझ्याकडे येताना त्याचा एखादा घाण आहे विकार आहे विकार आहे तो परत घेऊन येते. आता ही जी दीक्षा झाली ही कशा प्रकारची आहे शक्तिपात, परंतु हिला आणवी दीक्षा म्हणतात. दीक्षा तर झाली परंतु हा जो दीक्षा प्रकार आहे हा आणवी दीक्षेचा प्रकार आहे. आणवी दीक्षा म्हणजे अणुतुल्य थोडीशी शिरली शक्ती जास्त पण झाली मात्र दीक्षा. तेव्हा दीक्षेचा हा जो प्रकार आहे हा अतिशय नाजूक व्यवहार आहे. यामध्ये गुरुलाही धोका आहे कारण त्या शिष्याचा जो काही एखादा असा काही विचित्र प्रकार असा काही विचित्र संस्कार असा काही कारण जातो आणि तो शिष्याचा विकार गुरुला घेऊन त्यालाही दुःख सहन करावं लागतं म्हणून अनेक व्याधी गुरुला होता. असा प्रकार इतर साधनांमध्ये नाही. ज्या बहिर्मुखी साधन आहेत त्यांच्यामध्ये असा प्रकारच नाही. शिष्याचं घ्यायचं आणि आपण दुःखी व्हायचं, आपण आपल्याला रोग लावून घ्यायचा. तेव्हा हा प्रकार म्हणजे आणवी दीक्षेमध्ये फार होतो आणि म्हणून गुरुला चांगले शिष्य मिळाले, स्वच्छ काहीतरी चांगले अंतःकरणाचे शिष्य मिळावे अशी त्यांची कर्तव्य असते. परंतु एक मात्र निश्चित, आता अणु इतकी जरी शक्ती त्यामध्ये गेलेली असली तर ती आत्मशक्ती ती फक्त राहणार. ती त्याच्या सगळ्या मनाला त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या घाणीला उपसे पण तो मात्र साधना करणारा पाहिजे. आणि चुकीतच होऊन जाते तो आणखी त्याच्या चित्तामध्ये इतकी घाण असल्यामुळे त्याला ती शक्ती जाऊन तो साधना करू लागला नाही. साधनेने त्याने ती वाढवली नाही शक्ती, तिला जाण्याचा मार्ग जर दिला नाही आणखी काय उपयोग तिथेच आणखी जमून राहते. म्हणून अशा साधकाला एकतर साधना करायची वाटते. पुष्कळ असे आपले साधक आहे की ज्यांना साधना करायची वाटत गुरुला त्रास देऊन बसला, संसार देऊन दिला गुरुला आणि तू दीक्षा घेऊन साधने करत नाही, तुझाही लाभ तिचा घेतली. परंतु आपल्या साधनेचं वैशिष्ट्य आहे की जी थोडीशी जी शक्ती त्याच्यामध्ये आता बसलेली आहे ती केव्हा ना केव्हा तरी त्याला साधनेला लावेल, अंतःकरणामध्ये त्याच्या प्रविष्ट होणारच ती. आणि या जन्मात नाही तर पुढच्या 1-2 जन्मामध्ये ती प्रगत होता 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 त्याचं कल्याण करून या जन्मात नाही.
आणि पुष्कळ वेळा दीक्षा घेऊनही आपण आपले या जन्मामध्ये तो मुक्तीला किंवा ती जीवन मुक्ती किंवा ती अपरोक्ष मुक्ती प्राप्त करू शकत नाही. त्याचं खरं कारण हे की आपल्याला साधन इतकी करायला पाहिजे, ज्या तळमळीनं साधना करायला पाहिजे, जितका वेळ साधना करायला पाहिजे तशी आपण करत नाही. आपल्या सोयीप्रमाणे आपण साधना करतो. शक्ती म्हणताय तू तुझ्या सोयीप्रमाणे साधना करतो, माझी सोय काहीच पाहत नाही तू. अरे मला ती घाण उपसायची, ती त्याचं घाण किती वेळ तुझ्या या घाणीमध्ये बसून राहू. शक्तीला तुझ्या घाणीमध्ये किती वेळ ठेवणार तू. तू साधना केली तर ती क्रिया करेल आणि ती बाहेर फेकेल ना. तू जर बसलाच नाही साधनेला तर मग क्रिया होती कशा. दोन्ही शक्ती बिचारी कंटाळून जाते. बघा बाबा, परंतु कालांतराने ती त्या साधकाला, कालांतराचा शब्द लक्षात ठेवा. आता मी या जन्मात नाही तर जन्मांतरामध्ये किंवा तर कुठल्या तरी जन्मामध्ये ती त्याला आत्मस्थितीमध्ये पोहोचल्याशिवाय शांत राहतो. त्याचं कल्याण करून सोडतेच ती शेवटी. एक गोष्ट लक्षात ठेवा आता, ती जर आपल्याला पुढच्या जन्मामध्ये कुठल्या तरी पुढच्या जन्मामध्ये पुन्हा जागृत होऊन पुन्हा आपल्याला उपयोगाला येणार असेल तर त्यासाठी मनुष्याचा जन्म लागेल. याच्यासारखं नाही. माणसाच्या जन्मामध्ये साधना करता येते ना. कुत्रा बकरी मानव वगैरे झाले साधना करायची. म्हणजे या मार्गामध्ये दीक्षित झालेला साधक मग तो कसा का घाण असेल ना, त्याला ती शक्ती आता अशाच ठिकाणी माणसाच्या जन्मामध्ये ज्या ठिकाणी त्याला साधनेला योग्य स्थिती राहील. हा केवढा फायदा आहे. त्याला अशा जन्मामध्ये नेईल की अशा ठिकाणी नेईल की ज्या घरामध्ये असं वातावरण आहे, असे आई बाप आहेत, अशी स्थिती आहे की तिथे त्याला साधनेला अनुकूलता लागेल. अरे हा काय थोडा फायदा आहे का. मनुष्य देव मिळणार आणि तोही चांगल्या घरात मिळणार, अनुकूल आपल्याला स्थिती प्राप्त होणार साधनेला. त्याही देहामध्ये नाही झाली तर आणखी पुढच्या देहामध्ये पुढे अशा 2-3 देहांमधून ती शेवटी पोहोचून येते. असं आपल्या सद्गुरूंचं म्हणणं आहे. अशी इतकी चांगली दिशा असताना का करू नये आपण साधना, हा प्रश्न आहे. बरं तुम्ही म्हणाल आता ही साधना तर आता मला कळायला लागली, आता समजायला लागली, आता मी ऐकली चला. अरे बाबा, ही साधना फार प्राचीन साधना आहे, प्राचीन काळापासून चालत आहे. आद्य शंकराचार्यांनी या साधनेवर पुष्कळ लिहिलेले आहे. आपण ते वाचलं की त्याचा वेगळा ग्रंथ येतो आणि त्याच्या स्तोत्र पाठांमध्ये अनेक ठिकाणी शक्तिपाताचा उल्लेख आलेला आहे. तिसऱ्या वाटेला लागून गेले. मग त्यांचं काय होतं, ज्ञानोबा सांगतात, जरी ते आड मार्गाला गेले तर ते नरकात न जाताना स्वर्गाला जातात. कुठे जातात? स्वर्गाला. पण स्वर्ग तर सगळ्यांना आवडतो ना. त्या स्वर्गामध्ये अमृत मिळतं, सगळे भोग तिथं आहेत ना. स्वर्गामध्ये जे भोग इथं जगात आहेत ते सगळे भोग तिथे स्वर्गातही आहेत. म्हणून आडवाटेला जाणारा साधक स्वर्गाला पोहोचतो रे, तो मोक्षाला नाही जात. मग
मुक्तीला मी जातो. या मार्गाचं वैशिष्ट्य अव्हाट लिया तरी जोडे स्वर्ग सुख, निजे पूर्वे लिया मोहरा, निजे पूर्वे लिया मोहरा की ये जे पश्चिमेच्या घरा. का सुंदर आहे. म्हणतात हा साधक पूर्वेकडून आपली साधना सुरू करतो, पूर्वेच्या घरातून निघतो आणि पश्चिमेच्या वाटेला जाऊन पोचतो. आता पूर्व आणि पश्चिम याचा असं लक्षात घ्या, आपल्या साधनेमध्ये पूर्व आणि पश्चिम दोन वाटा आहेत. पूर्वेची जी वाट आहे ती आपण जो श्वासोच्छ्वास घेतो, हा जो चाललेला आपला आता श्वास घेणं बंद करणं सोडणं, हा जो श्वासोच्छ्वासाचा मार्ग आहे, प्राणाचा मार्ग आहे, हा पूर्व मार्ग आहे. पुढे ना तो पूर्व मार्ग आहे. आणि पाठीमागे कण्याच्या त्या कण्याच्या पाठीमागे मूलाधार जे चक्र आहे तिथून ती कुंडलिनी शक्ती सुषुम्ना मार्गामध्ये चढते आणि ती या पाठीच्या कण्यातून चालते. मग पुढे हा पश्चिम मार्ग आहे, मागे हा पूर्व मार्ग आहे आणि हा पाठीच्या कण्यातून जाणारा सुषुम्नेचा जो मार्ग आहे त्याला पश्चिम मार्ग म्हणतात. तेव्हा आपल्या मार्गामध्ये पूर्व मार्ग कोणी विचारला आणि पश्चिम मार्ग काय आहे हे जर कोणी विचारलं तर माहिती असलं पाहिजे साधकाला. आपली साधना ही पश्चिम मार्गाकडे जाणारी साधना आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो आपण. तेव्हा तेव्हा ते सांगू पाहला निघजे पूर्वे लिया मोहरा, निघतो तो पूर्वेकडून. बरोबर आहे, पूर्व दिशेने त्याचं सगळं प्राणाचं स्पंदन सुरू आहे ना. तिथून तो निघतो आणि पश्चिमेच्या गावाला पश्चिमेच्या मार्गाला जातो की येई जे पश्चिमेची घरा, तो पश्चिमेच्या घरा तिथून म्हणजे ती जी कुंडलिनी मूलाधारामध्ये झोपलेली आहे त्या तिकडे जातो आणि तिथून ती कुंडलिनी शून्याचं बाग घेऊन जेव्हा वर चढते आणि त्या पाठीच्या कण्यामधून षटचक्रांचा वेध घेत ती आज्ञा चक्रावरून वर जाऊन पुढे सहस्रार चक्रापर्यंत इथे येते. हा जो मार्ग आहे हा पश्चिम मार्ग आहे. महादेवांनी शक्तिपाताचं किती सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणून म्हणतो का निश्चळपणे धनुर्धरा, अरे अर्जुना धनुर्धरा म्हणजे अर्जुना, हे अर्जुना भगवान सांगताय तुम्ही असं जाणून सांगणार त्या अर्जुनाला. निश्चळपणे अर्जुना चालणे इथीचे, अरे या मार्गाचं जे चालणं आहे ना ते निश्चितपणाच आहे, चुकलं नाही. एकदा तो पश्चिमेच्या घरातून शिरलावर मग कुठं भटकलं नाही, कुठे जायचं. कारण त्या षटचक्रांचा भेद घेती कुंडलिनी शक्ती वर चढते ना, मग ती कुठे म्हणून इथलं जे चालणं आता ते निश्चितपणे निश्चयानं विना शंका विना संदेह चालणे. आता काही त्या ठिकाणी कुठेच होण्याची भीती नाही आपल्याला. निश्चळपणे धनुर्धरा चालणे तिचे, येणे मार्गे जया ठाई जाईजे, या मार्गाने तो साधक ज्या ठिकाणी पोहोचेल. सांगतात धनवा येणे मार्गे जया ठाई जाईजे, तो भाव आपणची होईजे, है ना. हा साधक ज्या ठिकाणी तो चालत 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 जिथं जाईल तिथं तोच होऊन जातो, ते गावच बनून जातो. याचा अर्थ असा की
की तो आत्मस्वरूप होऊन जातो पुढे. आणि आत्मा हा सगळ्यात शरीरामध्ये पसरलेला आहे ना, म्हणून हा प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जातो तिथं तिथं तो आपलं स्वरूप धारण करतो. हे गावच तो बनून जातो. म्हणजे काय, त्या आत्म्याचं स्वरूप त्याला प्राप्त होऊन जातं. अर्जुना, हा निश्चित असा मार्ग आहे, या ठिकाणी चुकण्याचा संभव नाही. आणि या मार्गाने जाणारा ज्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी तो स्वतःच ते स्वरूप प्राप्त करून घेतो. म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी गेल्यानंतर आत्माच होऊन जातो. हे सांगू काय सहजे आणखी, आता मी हे तुला किती सांगू रे अर्जुना, तू या मार्गाने जा, या पंथराजाने जा तू. ही शक्तिपाताची साधना आहे, या शक्तिपाताच्या साधनेनं साधना कर अर्जुना, असं भगवान गीतेमध्ये सांगू इच्छित आहे. ज्ञानोबांनी शक्तिपाताला या ठिकाणी पंथराज म्हटलेले आहे. एवढंच. जसे ज्ञानोबांनी ठिकठिकाणी या पंथराजाचं वर्णन केलेले आहे ज्ञानेश्वरी, तसं दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी केलेले. तर समर्थ रामदास त्यानंतर पुष्कळ काळानंतर आहे, 300-400 वर्षानंतर आलेले. शिवकालामध्ये समर्थ होऊन गेले, पण त्यांनी आपल्या ग्रंथांमधून या शक्तिपाताचं स्पष्ट वर्णन केलेले आहे. ज्ञानोबांच्या काव्यामध्ये अभिधा, लक्षणा आणि व्यंजना ही शब्द असतात, त्यामुळे ते लवकर कळत नाही. परंतु समर्थांचं वाङ्मय जे आहे ते स्पष्ट आहे, ते अभिधेनं प्रकाशित होणारं वाङ्मय. मग समर्थ म्हणतात, स्वतःचा अनुभव सांगतात. रामदास स्वामी आपल्याला स्वतःचा अनुभव सांगून राहिले, त्यांचा स्वतःचा. बरं, आता तुम्हाला माहितीये समर्थांनी संसारच केला नाही, ते लग्नातूनच होऊन गेले ते ना. मग त्यांना का प्रपंचाचा अनुभव करा. बघा, समर्थ म्हणतात, मुख्य शक्तिपात तो वैसा. स्पष्ट शब्द यात आहे, शक्तिपात. मुख्य शक्तिपात तो वैसा, नाही चंचलाचा वळसा. अहो, शक्तिपात मार्ग हा असा काही मार्ग आहे की यामध्ये चंचलत्व नाही. चंचलत्व म्हणजे बिघडणं, अस्थिर होणं. एकदा तुम्ही हा मार्ग धरला ना, याच मार्गाने तुम्हाला जावं लागतं. इथं चंचलाचा भरोसा नाही, चंचलत्व नाही, अस्थिरता नाही, धरसोड नाही, असं स्वतः समर्थ म्हणतात. ते म्हणतात, काय निवांत, काय आनंद या साधनेमध्ये. निवांती निवांत कैसा निर्विकारी. बघा, ते म्हणतात, एखादा निवांत शांत मनुष्य किती शांत होऊ शकतो आणि विकार रहित होऊन जातो. कारण आपले सगळे विकार आणि संस्कार ही शक्ती बाहेर क्रियांच्या माध्यमातून बाहेर फेकते. जेव्हा आपल्याला क्रिया होतात, त्या क्रिया आपल्याला संस्कारांच्या आणि विकारांच्या आधारावर होत असतात, आणि त्या क्रियांच्या माध्यमामधून ते सगळे विकार आणि संस्कार निघून जातात. बघा, आता समर्थ रामदास स्वामी आता आपल्या मार्गाचं वर्णन करत आहे. आता स्तव परमार्थ. आता मी परमार्थाचं स्तवन करतो, स्तुती करतो बरं तुझ्यासाठी. आता स्तव परमार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ, जो साधकांचा निजस्वार्थ, हा जो परमार्थाचं जे स्तवन मी स्तुती जी करतोय, हा परमार्थ साधकांचा स्वार्थ आहे, निजस्वार्थ आहे.
साधकांनी या परमार्थाला आपला स्वार्थ समजला पाहिजे. ना तरी समर्थामध्ये समर्थ योगा. समर्थ म्हणतात जेवढे काही इतर योग आहेत त्या सगळ्या युगांमध्ये हा समर्थ योग आहे. समर्थ म्हणजे शक्तिमान. शक्तिपातच आहे ना, तो शक्तीचाच मार्ग आहे ना. त्यामुळे समर्थ म्हणतात हा जो योग आहे ना तो समर्थामध्ये समर्थ आहे, म्हणजे सगळ्या मार्गामध्ये श्रेष्ठ आणि शक्तिमान आहे, बळकट योग आहे. बघा काय म्हणतात ते, आहे तरी परम सुगम. किती सोपा आहे हा मार्ग. सुगम म्हणजे सोपा, जायला सोपा, चालायला सोपा मार्ग आहे तरी सुगम. सुगम का, ते तर काही करायचंच नाही तुम्हाला. एकदा तुम्ही दीक्षा घेऊन आपला आसन येऊन बसला की बस तुम्हाला काही करायचं नाही, ही शक्ती तुमच्यासाठी करते. आहे तरी सुगम परी जनाशी जाहला दुर्गम. परंतु जगातल्या लोकांना हा दुर्गम होऊन गेला. का माहिती नाही. अरे ज्यांना अज्ञान आहे या मार्गाचं त्यांना तो कठीणच झाला ना. ज्यांनी या मार्गाबद्दल काही वाचलं नाही, ऐकलं नाही, त्यांच्यासाठी अवघडच आहे हा मार्ग. म्हणून समर्थ म्हणतात मार्ग फार सोपा आहे हा, परंतु लोकांना फार अवघड होऊन गेला, कारण तो मिळत नाही कुठे. पण गुरुशिवाय हा मार्ग नाही ना. आणि असे शक्तिपाताचे गुरु मिळाले तरच हा शक्तिपात मार्ग मिळतो, तरच ती दीक्षा मिळते. कोणत्याही गुरुकडे जाऊन तुम्हाला ही दीक्षा नाही मिळणार, असं ते म्हणतात. आहे तरी परम सुगम परी जनासी जाहला दुर्गम. का जयाचे चुकले वर्ण सत्समागमाकडे. त्यांना तो दुर्गम का वाटतो या लोकांना, कारण ते सत्समागमच करत नाही ना, संत संगतीमध्येच येत नाही ना, प्रवचनच ऐकत नाही ना. त्यांना कळलं कसं काय. सत्समागम झाला तरच त्यांना तो कळेल की असा एक मार्ग आहे बा, की ज्या मार्गाने आपल्याला काही चुकलं करताना मोक्ष प्राप्त होते. की जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. सत्समाकडे जाण्याचं जे वर्म म्हणजे नेमकं ध्येय आहे ते त्यांचं चुकलं, जे रहस्य त्यांना कळलं नाही, सत्संगतीचं महत्व कळलं नाही. म्हणून इतर लोकांना हा मार्ग माहीत नसल्यामुळे कठीण झालेला आहे. समर्थ रामदास स्वामी पुन्हा म्हणतात नाना साधनांचे उधार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. बाकी सगळी साधन जी आहेत ती उधार आहेत. उधारी मध्ये तुम्हाला काय असते, माल आता घेऊन जा आणि पैसे उद्या द्या, परवा द्या, केव्हाही द्या, केव्हाही तुमच्या हातात. त्याला म्हणतात उधार, माल घेतो. तशी इतर साधनं जी आहेत ना ती उधारीला चालणारी साधनं. आता साधन घ्या, दीक्षा घ्या आणि केव्हा तरी करता करता तुम्हाला तो लाभ मिळेल. म्हणजे पुढे तुमच्या भविष्यामध्ये जेव्हा केव्हा काळ येईल तेव्हा होईल तुम्हाला लाभ. दीक्षा आता घ्या आणि अनुभव केव्हा घ्या, पुढे केव्हा तरी घ्या. उधार आहे. म्हणतात आपल्या समोर म्हणतात हा तसा मार्ग नाहीये. कसा मग, नाना साधनांचे उधार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. अरे इथं रोकडा आहे ब्रह्म साक्षात्कार. आता बसा, दीक्षा घ्या आणि अनुभव घ्या, प्रत्यक्ष साक्षात्कार तुम्ही घ्या. आता प्रत्यक्ष समाधी त्याला त्यावेळेला लागते असं काही नाही, कारण काय त्याची चित्तस्थिती जशी असेल तशी त्याप्रमाणे त्याला साक्षात्कार करतो.
पण तो अनुभव मात्र येतो. त्याला त्या ब्रह्माचा साक्षात्काराचा थोडा तरी स्पर्श होऊन जातो, अनुभव होऊन जातो. रोकडा आता घ्या ना आता अनुभव घ्या, असा हा रोकडा व्यवहार आहे या साधनेमध्ये. उदाहरणे इतर साधना ह्या उदाहरणीने चालणाऱ्या साधना आहे. अरे जप करायला बसलं तर पोपट्यावधी करत बसावं लागतं, किंवा सगळ्या साधना अशा आहेत त्या करावयाच्या. परंतु शक्तिपात साधनेमध्ये आता दीक्षा घ्या, लगेच अनुभव घ्या, अशी कोणती साधना आहे जगामध्ये? म्हणून समर्थ म्हणतात हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. वेदशास्त्री जे सार ते अनुभव असे. समर्थ म्हणतात की वेदशास्त्रांमध्ये जे सार सांगितलेले का, तो वेदशास्त्रातला सार इथं अनुभवाला मिळतो. वेदशास्त्रांनी काय सार काढला की आत्मा हा सत्य आहे, आत्माच खरा आहे, ब्रह्म खरं आहे. तर ते जे ब्रह्म किंवा तो जो आत्मा आहे हे जे सार काढलंय वेदांनी, ते तुम्हाला या मार्गामध्ये अनुभवाला मिळतं. वेदशास्त्री जे सार ते अनुभवास आहे तरी चौकडे. आता हे ब्रह्म किंवा आत्मा सगळीकडे भरलेला आहे तरी चहूकडे, तरी अणुमात्र दृष्टीस न पडे. आहे की नाही? आता प्रत्यक्ष आपला अनुभव आहे की आत्मा सगळीकडे पसरलेला आहे, सगळीकडं ते ब्रह्म सर्वत्र आहे. पण एक कणा इतकं तरी दिसतं का ते आपल्याला? अणुमात्र दृष्टीस न पडे. पण एक कण भर सुद्धा तो आत्मा किंवा ते ब्रह्म आपल्याला दिसत नाही. समर्थ म्हणतात आहे तरी चहूकडे, तरी अणुमात्र दृष्टीस न पडे. उदास परी एकीकडे पाहता दिसेल. म्हणून तो मनुष्य उदास होऊन जातो. काय करावं? आत्मा दिसत नाही मला, सगळं दिसत, पण ते ब्रह्म तो आत्मा तो काही दिसत नाही आम्हाला. म्हणून उदास होऊ नको. तू आता एकीकडे ये, या मार्गाला ये आणि बघ, याचा अनुभव घे. आणि मग हा समर्थन पुन्हा तो जे देवळा सांगतात ते समर्थ. आकाश मार्गी गुप्त पंथ, हा जो पंथ आहे ना, हा शक्तिपात मार्ग, हा आकाश मार्गाने जाणारा पंथ. भूताकाश, चित्ताकाश, चिदाकाश अशा आकाशाच्या मार्गाने जाणारा भाग आहे शक्तीचा. आकाश मार्गी गुप्त पंथ. वरून दिसणार नाही ती शक्ती कशी जाते, कशी चढते, कशी चाललेली आत आपल्या, परंतु ती चाललेली अशी सळ सळ करत आकाश मार्गी गुप्त पंथ जाणती योगी समर्थ. आणि ते त्या समर्थ योग्यांना स्पष्ट जाणवतं ही शक्ती माझ्या शरीरामध्ये कार्य करून राहिलेली सत्य आहे, क्रिया करते. इतरासी हा गुह्यार्थ न कळे, सहसा न कळे. तर बाहेरच्या लोकांना त्यांना तो मार्ग माहिती नाही, त्यांना काय कळणार आहे याच्या शरीरामध्ये ती कुंडलिनी शक्ती कशी चढून राहिलेली, कशी क्रिया करून राहिलेली, ते बाहेरच्या लोकांना कसं कळेल. अशा प्रकारे समर्थांनी आपला अनुभव सांगितलेला, या मार्गाचा अनुभव स्पष्ट सांगितलेला आहे. तेव्हा साधू संतांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा हा मार्ग आहे. हा उगाच काहीतरी नाहीये, काहीतरी बसतात तिथे जाऊन काय घुमतात वेड्यासारख्या, त्या डोकाला होतात, नाव ठेवतात. पण त्यांना माहिती नाही विचारायला, ते नाव ठेवता. म्हणून आपल्या सद्गुरूंनी काय केलं की असे आश्रम काढले आणि बाबांनो अशा आश्रमामध्ये एकांतामध्ये येऊन साधना करा, लोकांपुढे करू नका ती साधना.
अशा प्रकारचा हा आपला मार्ग आहे. तेव्हा शक्तिपात मार्ग किंवा अंतराज या मार्गाबद्दल दोन संतांची मतं आपण पाहिली. उद्या आपण पुढचा विषय पाहू. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.